की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती, त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती. घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतंय आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत. त्याचं कारण जे काही NPA वर लावलेलं व्याज होतं, त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं. बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे, म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत. आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना अत्यंत मोठी खुशखबर आपण स्वतः आत्ताच लाईव्ह ऐकली. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं, कालच त्यांनी हे सगळं जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण स्वतः ऐकला आकडा 5,029 कोटी रुपये 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून झालेले आहे आणि त्यांचं कर्ज हे नील केलेलं आहे. किती शेतकऱ्यांचं? 6,22,207 शेतकऱ्यांचं कर्ज हे नील झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने हे संपूर्ण या शेतकऱ्यांचं कर्ज नील केलेलं आहे आणि हा पहिला हप्ता शेतकरीसाठी महाराष्ट्र शासनाने हा दिलेला आहे. किती आहे तो? 5,029 कोटी रुपये. तर जे बाकीचे जे शेतकरी आहेत ते 19 ते 20 लाख शेतकरी जे आहेत, अशा या सगळ्या शेतकरी बंधूंना सुद्धा कर्जमाफी होणार आहे. या ज्या उर्वरित शेतकरी बंधू आहेत, हे जे सगळे 20 लाख उर्वरित शेतकरी मित्र आहेत, त्यांचं इन प्रोसेस काम सुरू आहे कर्जमाफीचं. त्यामुळे जे माझे उर्वरित शेतकरी बंधू आहेत, जे आपले संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित शेतकरी मित्र आहेत, की त्यांचं म्हणजे आता ऑथेंटिकेशन सुरू आहे. जसे जसे उर्वरित 19 ते 20 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट ऑथेंटिकेट होतील त्यानुसार तुमचे बाकीचे म्हणजे जसे की 20 लाख शेतकऱ्यांचे सुद्धा कर्जमाफी होणार आहे. आता त्यासाठी जे माझे
शेतकरी बंधू आहेत जे 20 लाखामध्ये येतात, त्यांचं जे जे काही काम पेंडिंग आहे त्यांनी ते लवकरात लवकर करून घेणे, की जसे की त्यासाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत कर्जमाफीसाठी त्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, की जेणेकरून तुमची कर्जमाफी ही लवकर होणार. म्हणजेच तुमचे जे कर्ज आहे ते महाराष्ट्र शासन डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जाऊन पैसे भरत आहे आणि तुमचे कर्ज हे नील होत आहे. त्यामुळे जे शेतकरी बंधू आहेत ना, आता काही जे शेतकरी बंधूंचे जे अकाउंट आहेत ते बँकांनी थोडेसे म्हणजे तिथे काही अडचणी आल्यात, बँकांच्या माध्यमातून तिथे काही अडचणी आल्यात. त्यामुळे हे थोडं मी स्पष्टपणे सांगत आहे की माझे जे 20 लाख शेतकरी बंधू आहेत, जे 20 लाख शेतकरी मित्र आहेत, त्यांनी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत कर्जमाफीसाठी त्या आपल्या बँक खात्यासाठी तुम्ही पूर्ण ते रिक्वायरमेंट तुम्ही ती लवकरात लवकर फुलफिल करा, पूर्ण करा. कारण की मुख्यमंत्री साहेब काय म्हणत आहे हे तुम्ही स्वतः लाईव्ह ऐकलं. तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री साहेबांचा आपण दाखवलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की हळूहळू संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज हे आपण नील करणार आहोत, माफ करणार आहोत. कारण की ते स्वतः कर्ज आपले मुख्यमंत्री साहेब म्हणजेच महाराष्ट्र शासन हे कर्ज फेडणार आहे, पैसे भरणार आहे बँकेमध्ये. आता आणखीन त्याहून स्पष्ट काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की तुमच्या कर्जाची जी मूळ रक्कम होती, आता उदाहरणार्थ आपण बघूया. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की समजा 1 लाख जर कर्ज असेल, एखाद्या ए नावाचा शेतकरी आहे आणि त्याचं जर 1 लाख रुपये कर्ज असेल आणि त्यावर जर त्याचं व्याज वाढत 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 जर त्याचं 5 लाख कर्ज झालेलं असेल, तर महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने काय केलं की तुमचं जे व्याज होतं ते बँकांशी समन्वय साधून तुमचं जे व्याज आहे ना ते व्याज हे बँकांनी माफ केलेलं आहे. आणि तुमची जी कर्जाची मूळ रक्कम होती, मूळ मुद्दल जी होती कर्जाची, जसे की आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की ए नावाचा शेतकरी आहे आणि त्याचं 1 लाख कर्ज असेल, तर सरकारने बँकांशी समन्वय साधून तुमचं जे मूळ रक्कम आहे 1 लाख रुपये, आता ए नावाच्या शेतकऱ्याचं 1 लाख रुपये कर्ज सरकारने दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या बँकेत ते भरलेले आहे. अशा पद्धतीने सरकारने 5029 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी हे पहिला हप्ता गेलेला आहे आणि 6,22,207 शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारने फेडलेलं आहे, भरलेलं आहे पैसे. त्यामुळे सर्व माझे शेतकरी बंधू, सर्व माझे शेतकरी मित्र आणि बऱ्याच अशा महिला पण आहेत की त्या शेती काम करतात, शेतकरी आहेत. तर आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला मी एक सांगू इच्छिते. तुम्हाला कुठलेही काही प्रश्न असेल, अडचणी असेल, समस्या असेल तर मला कमेंट करून ठेवा. आणि कुठल्या विषयावर तुम्हाला शेती संदर्भात कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ती पण मला कमेंट करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने, शेतकरी मित्र माझे, शेतकरी बंधू, शेतकरी महिला, सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. कारण खूप मोठी ही आनंदाची बातमी आहे, खूप मोठी खुशखबर आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी. आता जसे की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आषाढी एकादशीला सुद्धा हे काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः सुरुवातीलाच हा लाईव्ह व्हिडिओ नीट बघा आणि नीट ऐका, म्हणजे तुम्हाला सर्व संपूर्ण सविस्तर आनंदाची बातमी तुम्हाला सर्व नीट कळेल.